मेडिक्लेम कसा इम्पॉर्टंट आहे याचं एक साधंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपल्या फॅमिली मेंबर किंवा आपण ॲडमिट असतो त्यावेळेस एक एक्झाम्पल घ्या की हॉस्पिटलचं बिल आलेलं आहे 1,00,000 रुपये आणि अशा वेळेस जर तुम्हाला हॉस्पिटलने पे करायला सांगितलं 1,00,000 रुपये तुम्ही पे करा, अशा वेळेस मी तुम्हाला एक 3 ते 4 ऑप्शन देतो. त्यावेळेस तुम्ही कुठला ऑप्शन चूज करा किंवा कुठला ऑप्शन तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही मला सांगा. फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपयाचं बिल पे करताना तुम्ही एखाद्या मित्राला फोन केला की मला 1,00,000 रुपयाचं बिल पे करायचं हॉस्पिटलचं, मला मदत कर. त्यावेळेस मित्र करेल, जर जवळचं असेल तर करेल, कदाचित म्हणेल की नाही माझ्याकडे पैसे नाही आहे. दुसरं असेल की तुमच्याकडे काहीतरी गोल्ड वगैरे असेल, तुम्ही ते सेल कराल, त्याला मोडाल आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलचे बिल पे कराल. तिसरं असेल की तुम्ही रिलेटिव्सकडे जाल आणि तिथलं सेविंग्स त्यांची मदत घ्याल हॉस्पिटलचे पे करण्यासाठी. आणि हे सगळं झाल्यानंतर आणखी एक ऑप्शन असेल की कोणीतरी एक जण येईल आणि आपल्याला म्हणेल की तुम्ही थांबा, तुम्ही काही करू नका, तुमच्या हॉस्पिटलचे बिलं सगळे आम्ही पे करतो, तुम्ही निश्चिंत डिस्चार्ज घ्या, घरी जा, आम्ही हॉस्पिटलच्या खर्चाचा सगळ्यात जबाबदारी आम्ही उचलतो. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, याच्यातला सगळ्यात चांगला ऑप्शन तुम्हाला कुठला वाटला? कोणीतरी असं अनएक्सपेक्टेडली येऊन तुम्हाला म्हणायला पाहिजे की बाबा मी तुमची सगळी बिलाचा खर्च उचलतो, तुम्ही घरी जा म्हणून? निश्चितच हेच आवडेल आपल्याला. मग हे आताच्या जमान्यामध्ये असं कोणी आहे का की कोणीतरी येईल आणि तुम्हाला म्हणेल की तुम्ही घरी जा, आम्ही खर्च उचलतो? नाही म्हणणार. त्यासाठी आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त मेडिक्लेम इन्शुरन्स. आणि म्हणून म्हणतो की मित्रांनो, जर अजूनही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला नसेल तर तो कृपया करून आजच्या आज तुम्ही खरेदी करा आणि स्वतःबरोबर स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवा. आणि आता इथून पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.